संपूर्ण देशातले लोकांना या ठिकाणी कल्पनाच आहे 30 तारखेला अर्थात 30 महिला बुद्धभूमी या ठिकाणी जो सर्वांचा एक आश्रयस्थान आधारस्थान आणि धम्मकेंद्र आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बौद्ध धम्माची विटंबना केलेली आहे। तथागतांचे बुद्धरूप बेकायदेशीरित्या कोणत्याही भिक्खू संघाकडून विधिवत धम्मविधी न करता निष्कासन केलेले आहेत आणि त्यानंतर बौद्ध स्तूप जो आमचे पवित्र वास्तू आहेत पवित्र विषय आहेत त्यानंतर भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृती सुद्धा बुलडोजर लावून उद्ध्वस्त केलेला आहे। आमचे झाडांची सुद्धा बुलडोजरने कत्तली केलेल्या आहेत आणि या सर्व गोष्टीचा पाठीमागे मुख्य सूत्रधार या विभागाच्या लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे, कारण त्यांचा मेहुणा अभिषेक थोरवे त्यांना त्या ठिकाणी 400-500 कोटीची एक उड्डाणपुलासाठी त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे। त्या कॉन्ट्रॅक्टमधून त्यांना आर्थिक फायदा व्हावा म्हणून बुद्धभूमीला अगोदर दुखंडित करून जबरदस्ती जमीन ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले मागच्या वर्षी। या वर्षी बुद्धरूपाची विटंबना आधी करून संपूर्ण देशातले बौद्ध अनुयायींची भावना त्यांनी दुखवलेल्या आहेत आणि संपूर्ण बौद्ध समाजावर त्यांनी दबाव टाकून आमचे मोरलसुद्धा त्यांनी डाऊन केलेले आहेत। त्यासाठी संतप्त आणि दुखी भिक्खू संघ आणि उपासक उपासिका आम्ही आमचा संवैधानिक मार्गाने शांतीच्या मार्गाने मैत्री करुणा न्यायाच्या मार्गाने महापालिका मुख्यालयासमोर हा ठिकाण काय फक्त आम्हीच या ठिकाणी पहिल्यांदा धरणं द्यायला आलो उपोषण करायला आलो असं नसून या ठिकाणी सातत्याने दर आठवड्यात कोण ना कोण उपोषण करतात धरणे देतात। आम्ही आलो असता पूर्वीपासून आम्ही पत्रव्यवहारही केलेला आहे संबंधित विभागात संबंधित पोलीस डिपार्टमेंटला, परंतु परत एकदा या ठिकाणी दडपशाही दंडेलशाही हुकुमशाहीचा प्रकार आपण सर्वांना दिसून येत आहेत। अर्थातच श्रीकांत शिंदे यांचा सांगण्यावरून त्यांचा दबावावरून येथील कल्याण शहरातले पोलीस यंत्रणा आमच्यावर परत एकदा दबाव तंत्र वापरून या ठिकाणी आम्हाला धरणा उपोषणाला बसायला आम्हाला देत नाही। हे मोठे प्रकारात हे अन्याय होत आहेत। तरी पोलीस प्रशासनाला आम्ही सर्वांच्या वतीने विनंती करतो आम्हाला आमच्या संवैधानिक हक्कापासून आम्हाला वंचित करू नये। आम्हाला आमच्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने धरणा प्रदर्शन आंदोलन आम्हाला करून द्यावं। आमच्यासोबत बैठक घेऊन सुद्धा आम्ही कुठे बोलवतात तिथे आम्ही जात असतो मोठ्या आशेने, परंतु तिथे त्या ठिकाणी सुद्धा परत हा श्रीकांत शिंदे बनवाबनवी आणि कपट कारस्थान त्या ठिकाणी ते करत असतात। कुठे आम्हाला बोलवतात आम्ही जात असतो, परंतु त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे त्यांनी आम्हाला आमचा जो विषय आहे आमच्यावर जो अन्याय झालेला आमच्यावर या अन्यायाचा जो समाधानकारक कोणतेही अध्यादेश निर्देश आदेश अद्यावत आमच्या हातात आलेले नाही आहेत। आमच्यावर न्याय व्हायला पाहिजे। न्याय आम्हाला मिळाले तर आम्ही निश्चितच हा धरणं प्रदर्शन काय आम्हाला यामध्ये बिलकुल आनंद नाही आहे। बिलकुल आम्ही स्वखुशीने हे करत आम्हाला भाग पाडलेला आहे। बुद्धभूमी फाउंडेशन बाबत 10 तारखेला जे शासनाने जे प्राधिकरण नेमणूक केलेली आहे त्या प्राधिकरणाच्या अंतर्गत या कल्याण शहरामध्ये बुद्धभूमी फाउंडेशनचा विकास झाला पाहिजे आणि हा विकास लवकरात लवकर होऊन त्या विभागामध्ये जे काय पूर परिस्थिती येते त्या जमिनीचा त्या जागेचा आणि समाजाचा खूप मोठा विकासाचा हा प्रश्न आहे आणि तो लवकरात लवकर मागणी या ठिकाणी आम्ही या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून करत आहोत। काही लोक विरोध करतात विरोध हा बुद्धभूमी फाउंडेशनच्या माध्यमातून ह्या बुद्धभूमी फाउंडेशनला विरोध करणाऱ्या लोकांची आडमोठी भूमिका आहे। आज जो कल्याण पूर्व पश्चिमचा जो महत्त्वाचा जो विकासाचा जो रस्ता जात आहे त्याच्यामध्ये काही जमीन ही बाधित होत आहे, पण प्राधिकरणाच्या माध्यमातून खूप मोठा विकास जागतिक दर्जाचं धम्मक्षेत्र त्या ठिकाणी होत आहे आणि हा विकास झाला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे। आजचे जे धरणे आंदोलन आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे। याचं कारण असं आहे की बुद्धभूमी फाउंडेशन याचा विकास मोठ्या प्रमाणात व्हावा अशी माननीय समाज कल्याण मंत्री यांनी त्यांच्या निवासस्थानी बैठक घेतली। त्यामध्ये बंतीजी उपस्थित होते, सर्व आपले कार्यकर्ते होते। प्राधिकरणाच्या माध्यमातून जागतिक लेवलचं ते बुद्धविहार होणार आहे आणि त्या ठिकाणी समाजातील सर्व घटकांना तिथे न्याय मिळणार आहे। परंतु गेल्या वर्षी त्या बुद्धभूमी फाउंडेशनच्या त्या ब्रिजचं उद्घाटन मला वाटतं मी आणि अण्णासाहेब रोकडे बंतीजी आम्ही त्यांच्या माध्यमातून केलं। बंतीजी त्याला साक्षीदार आहेत, बंतीजी पत्र घेताना पण आहेत आणि असं असताना बंतीजींनीच मंजुरी दिली, परंतु
पुन्हा भंती जी आता ते अडवण्याचं काम करतात ही एक निंदनीय बाब आहे. याच्यामध्ये काहीतरी भंतीजीचा स्वार्थ असू शकतो असं आम्हाला वाटतं आणि म्हणून प्राधिकरणामार्फत जी होणारी जी विकास आहे तो अत्यंत शहराच्या आणि त्या बुद्धभूमी फाउंडेशनच्या माध्यमातून चांगला आहे. त्याला सगळ्यांनी पाठिंबा द्यावा अशीच आमची आज सदिच्छा आहे. जय भीम.